नमस्कार मंडळी. मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी काय बनवावं सुचत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच वेळा मुलांना भाजी चपाती पराठे असं नको असतो, तेव्हा तुम्ही हा कलरफुल टिफिन देऊ शकता. इथे मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे. हलक्या हाताने दाबून घेतलेला आहे. बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे बेसन पिठात काही गाठी असतील तर त्या निघून जाण्यास मदत होते आणि बेसन पीठ हलकं फुलकं होतं. बेसन पीठ म्हणलं की तुम्हाला वाटत असेल की धिरडं घावण ढोकळा असेल, पण तसं काही नाही आहे. वेगळा पदार्थ आहे. बेसन पीठ इथं मी आता चाळून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही. आपल्याला असं सैलसर मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ मळायचं आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये काही गाठी असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत. इथे मी छान असं एकजीव करून घेतलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा घालताना हातावर असा चोळून घ्यायचा, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. आता यामध्ये पाव चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आहे. बॅटर मला थोडंसं कमी वाटतं आहे, त्यामुळे इथे मी अजून अर्धा कप बेसन घेतलं आहे. ते सुद्धा आपण इथे चाळून घेऊया आणि पुन्हा यामध्ये छान असं एकत्र करून घेऊया. छान असं व्यवस्थित इथे मी एकत्र करून घेतलं आहे. आता हे मुरण्यासाठी 10 मिनिट बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इथे काही भाज्या चिरून घेऊया. इथे मी थोडासा कोबी घेतलेला आहे. कोबी आपल्याला उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे. इथे मी टमॅटो घेतलेला आहे. टमॅटोसुद्धा आपल्याला उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे. सिमला मिरची घेतली आहे. सिमला मिरचीसुद्धा उभी लांब पातळ चिरून घेतली आहे. कांदासुद्धा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे. इथे मी सर्व भाज्या उभ्या लांब पातळ चिरून घेतलेल्या आहे. तुम्हाला हवं तर चौकोनी तुकड्यामध्ये कट केल्या तरीसुद्धा चालतील. चिरलेल्या सर्व भाज्या ह्या प्लेटमध्ये काढायच्या आहेत आणि सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. कांदासुद्धा असा मोकळा करून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला कुठलेही मसाले घालायचे नाही आहेत. आपलं आता मिश्रणसुद्धा तयार झालेलं आहे आणि जे स्टफिंग आहे ते सुद्धा तयार झालं आहे. चला तर मग पुढची तयारी लगेच करूया. आज आपण पुडला सँडविच बनवणार आहोत. त्यासाठी जे बेसन पीठ आपण भिजवलं होतं ते सुद्धा छान भिजलं आहे आणि इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे. हवं तर तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतला तरीसुद्धा चालेल किंवा चपाती वापरली तरीसुद्धा चालेल. तवा आपला छान गरम झालेला आहे. थोडंसं तूप घातलं आहे. इथे मी लोखंडी तवा वापरला आहे. तुम्ही हवं तर नॉनस्टिक वापरला तरीसुद्धा चालेल. ब्रेड घ्यायचा आहे आणि बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये छान असं बेसन पीठ त्याला लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने बेसन पीठ छान लावून घेतलं आहे ब्रेडला. एक ब्रेडची स्लाईस तव्यावर ठेवली आहे आणि पटकन दुसरी ब्रेडच्या स्लाईसला सुद्धा बेसन पीठ व्यवस्थित कोट करून त्याच्या शेजारी ठेवायचं आहे. आपण केलेल्या मिश्रणामध्ये 2 जणांचा नाश्ता अगदी व्यवस्थित होतो, कारण हा हेवी आहे, किंवा 2 मुलांचा टिफिनसुद्धा अगदी व्यवस्थित होतो. 4 असे सँडविच आपले तयार होतात. 2 ब्रेड स्लाईस चिटकून घ्यायचे आहेत आणि मध्यभागी थोडंसं बेसन पीठ लावून दोन्ही बाजू एकत्र करून घ्यायच्या आहेत. वरचं बेसन पिठाचं मिश्रण ओलं असतानाच यावर आपण चिरून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत. इथे मी बीटसुद्धा घालत आहे. बीट घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे. हवं तर तुम्ही एखादी चटणी घातली तरीसुद्धा चालेल. सँडविच भाजताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. खालची बाजू भाजून झाल्यानंतर बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. असं थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे भाज्या व्यवस्थित चिटकून राहतात आणि छान असं सँडविच आतून सुद्धा भाजलं जातं. चमचाभर तूप लावून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घेत आहोत. हवं तर तुम्ही बटर तेल काहीही वापरू शकता. दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कलरफुल असं पुडला सँडविच आपलं तयार झालेलं आहे. दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. ब्रेडच्या मधोमध कट दिला आहे आणि एकावर एक ब्रेड ठेवलेला आहे. आता याला काढून घेऊया. हे पुडला सँडविच खायला अगदी छान लागतात. मुलांनासुद्धा असे पदार्थ खूप आवडतात. हे तुम्ही एखादी चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. रोज रोज मुलांना भाजी चपाती किंवा पराठे देण्यापेक्षा हे पुडला सँडविच एकदा तुम्ही नक्की करा.
हे पुडला सँडविच अगदी झटपट होतात, चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.